नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. आता वाजले बघा सकाळचे 10 आणि आमचे चालू आहे जेवणं आणि जेवायलाच बसायचं. तर बघा आपले मुलगाचे पेशंट आले अगोदर, आता पेशंट करते आणि मग करतो आम्ही जेवणं. तर समूला खूप भूक लागली होती बघा, तर तिला आत्ता जेव वगैरे घातलं आणि असं छान फॅन लावून इकडं झोपू घातलं. तर मस्त निवांत झोपली बघा. खूप झोप आली होती म्हणल्यावर खूप रडली ती आणि कपडे पण नाही घालू दिले. जशी आंघोळ केली तशीच झोपून राहिली. पूजा वगैरे केली त्यांनी आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इकडं बसलो बघा आम्ही दोघं जेवायला ताई. तर इकडं चालू सोनूचं जेवण. आज खूप भूक लागली बघा, कसं काय काय माहिती. तर पटकन ताटं वगैरे वाढून घेतले. तर काय काय जेवायला काय सोनू? आलूची भाजी आणि दुकानातून आणलेलं हे लोणचं. हा, हे लोणचं आणलं बघा. तर ते लोणचं आणलं आणि इकडं बघा बटाट्याची भाजी, लोणचं आणि चपाती जेवायला. तर या मग जेवायला. तर आत्ताच जेवण वगैरे झाले बघा माझं सोनूचं आणि समू पण झोपलेली आहे. आई जेवण करताय आणि इकडे चालू आहे बघा आमचे पोस्ट लिहायचे कामं. तर असे लिहावं लागते बघा पोस्टाचे पार्सल. सोनू असं लिहून देतो, वरचा ॲड्रेस सोनूचे पप्पा टाकते आणि मी इकडं औषध टाकून ह्याच्यावर ठेवून पॅक करते. तर आता चालू आहे आमचं हे पॅक करायचं काम, म्हणजे लवकरच ते भोकरदनला पोस्टात नेऊन टाकतील. आज बघा आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे गुलाबजामुनची रेसिपी. तर मला सगळ्यात जास्त म्हणजे चितळ्याचे गुलाबजामुन आवडते, कारण एकदम मऊ मऊ राहते, चव खूप छान राहते. तर असे छान पैकी गुलाबजामुनचं पॅकेट आणलं मी. हे किती ग्रामचं आहे रे? बघू दे, 200 ग्रामचे. तर हे 200 ग्रामचं आहे बघा. किती गुलाबजामुन बनवण्याच्यात? त्याच्यामध्ये छोटे छोटे केले तर जास्त होतील, मोठे मोठे केले छोटे छोटेच कर, आपण एक एक वेळेस खाऊ शकतो फ्रीज मध्ये ठेवून पण नंतर है ना. तर सोनूला पण खूप आवडतं माझ्या हातचे गुलाबजामुन, माझ्या बहिणीला पण खूप मम्मी आवडतं. पहिल्यापासून खूप छान गुलाबजामुन करते. माझ्या मिस्टरांना पण खूप आवडतं, म्हणजे सगळ्या घरांना माझं गुलाबजामुन खूप आवडतं. आता बघू खूप चांगले होते का, मी खूप तारीफ चांगले करते कर, माझी चांगले तर. कर. कसे होते तर आता याला. तर अशा आहे बघा, याला मी आता अर्धा तास छान असं भिजून झाकून ठेवून देणार आहे आणि नंतर दाखवते तुम्हाला उंडा गोल करताना. तर मस्त असं याला एकदा फोडून घेते बघा मी तुमच्यासमोर. बघू कसं पॅकेट आहे. मला गुलाबजामुन लयच आवडते, लयच दिवस पण दुकानातले खो पण कदरलो मी लय. ते त्यात नीट पाक राहत नाही, काही नाही. आम्हाला आठवतच नाही आपण कधी केले होते. आपण त्या घरात राहत होतो का, त्या रूम मध्ये तो कधी पण करायची आणि काचेच्या डब्यामध्ये ठेवायची. बरणी ठेवायची. हा, हे बघा असे छान निघाले बघा. याच्यामध्ये जेवढं बसल तेवढं मी छानपैकी दूध टाकणार आहे. तर बघा थोडं थोडं थंडच दूध टाकते. आता आपण दूध आणतो तर दूध आणतो तर मस्त दूध चहा होती, समू पण पिते, मी पण पिते ना, असं उरतं पण दूध. हो, तरी पण असून पिलेलं नाहीये म्हणून जास्त उरलेले बघा. तर असं छान असं मस्त त्याचा उंडा भिजून घेऊन मी 1-2 तास टाकून ठेवून तुम्हाला दाखवते. हा, तर हे बघा ताई, असं छान उंडा मळून घेतला मी. आता याला छान झाकून ठेवते मस्त. बघा मी आत्ताच साखर जाऊन आणली गावातून. आमची साखर संपली होती आणि मम्मी बघा किती छोटी छोटी. मम्मी इतके छोटे काऊन ग? छोटे नाही, ते फुगून मोठे होते मग. असे होते का? हा, असे होते ते. हे बघा, एक मी ना तेल गरम करून घेतलं आणि तळून बघितला. तर हे बघा ताई किती छान असं तळला. एवढी साईज मस्त आहे. कसं काही एवढी साईज पाहिजे. कधी कधी काय लेस मोठे झाले ना, तर मग ती एका घासात खाल्ल्यात नाही. एकदा एका घासात खाल्ले की मग अर्धे खा, काही पडतं खाली, काही तोंडातच जात नाही. इकडं काय, इकडं मी एक ग्लास भरून पाणी टाकलं बघा उकळायला. त्यात साखर टाक. जी रेसिपी करते ते माझी मनाचीच राहते, म्हणजे मी काही ते बघून वाचून प्रमाण तेच करत नाही. बघा पुडा आणला, फोडला, टाकून दिला, त्याच्यावरचं काहीच प्रमाण मी लक्षात ठेवणार नाही. माझं जे रेसिपी राहील माझ्या डोक्याची तीच. तर मी इकडे 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे बरं का. आणि आता ही 1 किलो साखर आणली. आमच्या घरी पाक खूप आवडतो सगळ्यांना. प्रत्येक गुलाबजामुनचे एक म्हणजे गुलाबजामुन एक तोडला की त्याच्याबरोबर पाक खायला पाहिजे. तुम्ही थोडं पाक जास्तच करत राहते. तर मी बघा अंदाजे साखर टाकून देणार आहे, कमीत कमी त्याच्यामध्ये अर्धा किलो तरी साखर टाकते असते मी. हे बघा अर्धा किलो साखर मी त्याच्यात टाकली. 1 ग्लास पाणी. आता छान यांचं पाक आज शेगडीलेच तपलीक काय. हो,
अर्धा किलो साखर त्याच्यात टाकली आणि छान आता त्याचा पाक तयार करते. तोपर्यंत इकडे छोटे 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 गुलाबजामुन करून घेते बघा. म्हणजे कसं पाक एकदा झालेला असला की गुलाबजामुन तळले की लगेच त्याच्यामध्ये टाकता येते. हे उचलून ठेवून किती टाइम लाग मम्मी बनायला? काहीच वेळ लागत नाही. हे बघा एक तळला आम्ही, बघू आजपर्यंत कसं झालं तर. हा मस्त तळला. हे बघा ते आज चालतो का ते खायला? नाही ना, आपण अगोदर देवाला ठेवत असतो हा गुलाबजामुन त्याच्यानंतर. पप्पा पेशंट करताय बघा. समू आज परत झोपली आणि समूला खूप असं अभिमान वाटते की मला ती परेशान करत नाही, काही करत नाही असं. मग सकाळी पण झोपली होती आणि आता परत झोपली बघा. हे बघा मस्त झोपलेली ती. आता कसं आहे, जोपर्यंत समू झोपलेली तोपर्यंतच आमचे गुलाबजामुन झाले पाहिजे, नाहीतर गुलाबजामुन होते. समू मस्तीच करते मग काहीच करू देत नाही समू. फास्ट करते मी आता याची गोल गोल. हा तिकडे पाक होतो बघा. पाकाला छान हलवून द्यावं लागणार आहे. नाही तर साखर खाली लागते बघा. खाली लागली नाही थोडंसं काही नाही. चला माझं स्टीलचं पातेल थोडं बुडाला हलतंय बघा ते, त्याच्यामुळे लागायची भीती वाटते साखर. इकडं मम्मी आता बारीक बारीक सगळं पिठाचे गुलाबजामुन करून घेते आणि तुम्हाला दाखवतो आम्ही पुढं कसं करतो. तर बघत राहा समोर व्हिडिओ. तर हे बघा इथं मम्मीने आता पूर्ण गुलाबजामुन करून घेतले बघा पिठाचे. नाही बाबा एक राहिला अजून. आणि इकडं गुलाबजामुन झाले असं बाबा. हो छोटे छोटे त्या चिंगूचे ते मम्मी इतके छोटे छोटे केले, पण कसे येत पुरवणीचे होते त्याच्यामुळे छोटे छोटेच केले. इकडं पाक बी झाला बघा आपला. पाक करून तयार आहे. आता मी याच्यामध्ये गुलाबजामुन सोडते बघा तळायला. खाली कोण काढ मम्मी? तेल खूप गरम झालं होतं बाळा, त्याच्यामुळं म्हटलं जास्त आतपर्यंत तळले पाहिजे, ते जळले नाही पाहिजे, त्याच्यामुळं परत आता वर ठेवले. आणि हे बघा जे तळले घेते एका साईडला. सोनूचं खूप मन नाराज होते, ते छोटे छोटे दिसते, पण पाक भरला आणि बाळा तर बरोबर होईल ते. हा मस्त. हे बघ दाखवते छान तळलेले तळू राहिले बघ कशी टिकताय. हा आता मोठी मोठी दिसायला लागले बघा. आता छान दिसू राहिले. हो दिसण्यावर नाही काही, फक्त चव चांगली लागली पाहिजे. हा आणि झाले कोमट की लगेच याच्यात सोडून देत असते. म्हणजे गरम ते बालुशाहीवानीच करते तुम्ही, त्यांची रेसिपी बघितली. हा मग बालुशाही ते सारखंच असतं बा. याच्यामध्ये पण पाक जातो, त्याच्यामध्ये पण पाक जातो. हा ते पण पहिले पीठ हे करता, मग ते बनवता आणि लगेच पाक मध्ये सोडतात तळून. तसंच राहतं. फक्त गुलाबजामुन गोल राहतो, बालुशाही काय हा बालुशाही पण गोल राहते, पण थोडी चपटी राहते. हा पूर्णपणे गोल राहतो. पीठ तसं वेगळं राहतं का? हो त्याचं पीठ वेगळं राहतं. तर आता बघा आणि मला हा पण घरी जमते का चांगली? नाही जमत ना, म्हणून तर भीती वाटते. घरी बालुशाहीनी जमत, रसगुल्लानी जमत. जमते बाबा, हुशार बाय जमते ते. आणि आपल्याला नाही जमत ना. हा, ते रसगुल्ल्याचं लयच कुटाणा राहतो म्हणते ते दूध हे करा, दूध फाटून हे करून करायला लागतं. भारी लागतं पण पण खूप बायकांना जमते बरं का. लय भारी लागते. मला नाही जमत, कारण कधी केलेलेच नाही ते आम्ही काय गुलाबजामुनच म्हणजे ते सोपं आहे, ते करतो टायमानुसार. आता पण केलं जात नाही, पण कसं टाइम काढून करतोय आमच्या समोर झोपल्याली म्हणून. आणि सोनीस पप्पा किती पप्पा बाहेर पेशंट करताय, बाहेर दाखवतो मी. तुमचं या पुढीमध्ये रक्त वगैरे बंद होईल? रक्त नाहीच ऑलरेडी, मला फक्त रक्त तर बघा किती पेशंट आहे. जर पप्पा बाहेर गेलेले असले, पप्पाचं आताच पोस्ट लिहिणं झालं, पप्पा आता पेशंट करताय, म्हणून आम्हाला टाइम भेटला. याच्यामुळे काम नाही होत नाही. आता ते जर नसते तर मला असं गुलाबजामुन करता आले असते का मध्ये. म्हणजे आता या 2-4 महिन्यामध्ये मोकळ्यापणा काही काम होतच नाही, टाइमच नाही मिळत ना. कष्ट करतोय, 2 पैसे शिल्लक होते, आपले पण कामं होऊ लागले ना. हे जास्तच काळे झाले का? बस झाले एवढे. नाही नाही, हे अशीच पाहिजे, ते नंतर खाली छान लागते. अशी लागले थोडे तळले ते आणि ते हो मस्त तळले पण आहे मग. मस्त तळली. काम होतं रे. हा घे काढून. जास्त पण नको. आपल्याला नाही आवडत ती काळी काळी. हो ना सगळे. थोडंसं खाली उतरून घेते परत तेल. खूप नाही टाकलं पाहिजे ते.
काय होतं खूप तपलं तर आतपर्यंत मग तळता येत नाही आणि आमच्याकडे गॅस नसल्यामुळे हाफ करता येत नाहीये. हा कमी जास्त केलं जातं पण कसं शेगडी बाकी तपलेली बघायला लाईट दिसतोय तो मोठा. त्याच्यामुळं नाही जमत म्हटलं तर असंच करू आता. एक राहिला इकडं. हो ना. शेवटी वरती आहे ना. हो मला जास्त पतला पाक आवडत नाही, असं गट्ट पाक आवडतो, छान लागतो हॉटेलसारखा. तर आता हे याच्यामध्ये दबणार आहे पाक, ते मोकळ्या याच्यामध्ये टाकू, म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये टाकू. आणि पाक हो ना, पाक सगळं ना असं पातीलाच टाकून देते मी, कारण की ते मोकळं पाक पिल्या गेलं पाहिजे त्यांना. एकावर एक म्हटल्यावर काही पिन आणि काही कोरडेच राहील ना हा. त्याच्यामुळे. नाही ना, बोल ना तू, बोल ना. झाले बघा ताई आपले सगळे गुलाबजामुन तळून. शेगडी बंद करतो. तर असे दिसत आहे बघा ताई, आणि याच्यामध्ये थोडाही पाक राहिला नाही, सगळा पाक आटून गेला, एकदम कोरडे कोरडे झाले ते, म्हणजे थोडा पाक माझ्याकडून कमी झाला वाटतं. पण बघू टेस्ट कशी झाली तर. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 6 आणि किती छान असा सूर्य मावळला, म्हणजे आता चालला माईच्या पोटामध्ये बघा. आणि समूह आज गेली भोकरदनला सोनूच्या पप्पासोबत आणि सोनूसोबत. आज त्यांनी तिला नेलं, म्हणजे घरी खूप परेशान करते मला, त्याच्यामुळं म्हणे तिला चक्कर मारून आणतो. तर ती गेली, त्याच्यामुळे मी बी थोडंसं फिरते, म्हटलं शेतातून चक्कर टाकून येते. आणि चहा पण ठेवलेली, अगोदर चहा घेते आणि पटकन एकदा चक्कर टाकून येते, कारण की पावसाचं वातावरण येईन, आपला चारा रचायचा आहे तर कुठं रचायचा काय रचायचा मला बघून यावं लागल. मग दुसऱ्या दिवशी आपण तो चारा रचून घेणार आहे आणि कुट्टी पण करून घेणार आहे. तर असं आहे बघा. आणि छान अशी वाननेरं इकडं बघा आमच्याकडे दिसत असेल माझ्या पाठीमागं तुम्हाला, भिंतीवर वगैरे बसलेले ते बघा. आमच्याकडं म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त वाननेर असतात, झाडं जास्त असल्यामुळे त्यांना खेळायला जागा खूप आहे. ते माझ्या पाठीमागं मोठे मोठे तुम्हाला याचे लिंबाचे झाडं दिसत आहे बघा. तर लिंबाच्या झाडावर ते इतकी खेळतात, ते दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने तुम्हाला, पाठीमागून तर काही दिसत नाही. कशी मस्ती करताय, असे खूप वाननेर आहे, म्हणजे कमीत कमी 20-25 वाननेर आहे. आणि हे बघा, थांबा 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 थांबा, आले आले आले, आई पण आल्या बघा त्यांच्या गाडीवर, आईला पण घेऊन आले ते, आई कामाला गेले होते तर. आणि आली ही भोकरदनून, पुढं पुढं बसून आली काय. समू कुठं गेली होती तू, कुठे गेली होती. तर तिला पुढं बसताना आलं वाटतं, मध्ये बसून छान गेली होती. पहिले आम्ही बसलो, आई आल्यानंतर आम्ही तिला पुढे बसवलं. हो का समू, तू कुठून आली. भोकरदनून आली. तर चाल 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 चाल. हा, आज लांब चक्कर मारायला गेली होती पिल्लू, आहे ना, लांब गेली होती तू चक्कर मारायला. चाल चाल मी घेते हा तुला. तर समूल वाटलं तिचे पप्पा आणि दादाच गेला, मम्मी नेलं नाही म्हणून रडत होती पिल्लू तू. तिकडे रडली तुला पाहिल्यावर रडली ती. असं नाही असं नाही बिलकुल रडली. तिथं ती मस्त खेळली, पप्पा मम्मी आई दादा गाडीवर बसून काय म्हणजे पप्पा हा मम्मी असं म्हणत होती दादा, समू. असं म्हणजे गाडीवर बसून. तू फक्त मला बघूनच रडती बाळा. तू बाहेर बी गेली ना तर तू आल्याच्या नंतरच रडती तुला पाहिल्यावर. हा, तर चला आता आपण चहा घेऊ. थांबते. सोनू गेला होता बघा ते भोकरदनला. मी छान असं कुकर मध्ये गुलाबजामुन पाकात ठेवलेले होते आणि एवढा पाक कमी झाला की ते सगळे गुलाबजामुन आमचे कोरडे होऊन गेले. म्हणजे बघा असे दिसत आहे ते आता, म्हणजे आहे थोडा थोडा पाक पण एवढा नाही. कडक तर नाही होणार ना, जास्त फ्रीज मध्ये नको ठेवू बरं का, मला कडक झालं आवडत नाही. वरतीच ठेवू का मग. वरतीच ठेव. वरतीच ठेवते. तर असे दिसत आहे बघा ते छोटे एकदम मस्त दिसतंय बघा. आताच खा वाटतंय पण पहिले जेवण करू, मग शेवटी जेवण झाल्यावर स्वीट खाऊ. अरे टेस्ट तर करून सांग ना. दे एक नंबर. आवडले. मी बी एक खाऊन पाहते. आता वाटलं परत परत खा पण नंतर जेवणच दाखणार नाही. पूर्ण आतपर्यंत पाक गेला. तो गंज पाक आटला पण पूर्ण याच्यामध्ये जायला पाहिजे ना. इथं आपण गंज वरून पाक टाकतो पण आतून मध्ये पिठाळच लागतं आपल्याला खायला. लागत आहे ना. बिलकुल नाही.
तर असे छान गुलाबजामुन सोनूसाठी बनवले बघा ताई. तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझी रेसिपी करा एकदा ट्राय. अंदाजे असती पण भारी होते गुलाबजामुन आहे ना, मस्त. तर आजचा ब्लॉग आपला छोटाच होता. तर धन्यवाद, बाय. असंच धर आता. हास करते इकडं.